आजचा दिवस थोडासा वेगळा होता कारण अजितदादा पवारांची सभा आणि त्याचा एक्सक्लुझिव्ह शूट माझ्या कॅमेऱ्यात काही होणार होता. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही सध्या निवडणुकीचं संपूर्ण सोशल मीडियाचं काम हातात घेतलेलं आहे. मग त्याच कामासाठी निघालो होतो शूटच्या लोकेशनला. पण आजचं शूट काहीतरी वेगळं असणार हे आधीच मनात होतं, म्हणून इथे पोहोचलो आणि पाहत होतो वातावरण वेगळ्या लेवलचं होतं. इथे साऊंड सिस्टीम टेस्टिंग चालू होती. अगदी स्टेज पासून ते लाईट सेटअप पर्यंत प्रत्येक गोष्ट डिटेल्स मध्ये चेक केली जात होती. कारण इथे थोड्या वेळात भव्य सभेचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि ती सभा म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची होती. आता अजितदादांची सभा म्हटली की सिक्युरिटी तर फुल टाईट असणारच, त्यामुळे आतमध्ये एंट्री करायची असेल तर व्हीआयपी पास लागतो. म्हणून आधी आम्ही आमची व्हीआयपी पास काढून घेतली, सगळे क्लिअर करून मगच पुढच्या एंट्रीसाठी रेडी झालो. मग आता व्हीआयपी पास म्हणल्यावर काय, सगळे बाहेर आणि आम्ही शूटर गँग आतमध्ये. आता थोड्याच वेळात अजितदादांची एंट्री होणार होती, त्यामुळे आम्ही लगेच कॅमेरा आणि गिम्बल सेटअप रेडी करून घेतला आणि मग ते टाइम आला. अजितदादा पवार यांची कडक दमदार एंट्री झाली. दादा स्टेजवर येताच लोकांनी जोरदार नारे दिले आणि काय माहोलच बदलून टाकला पूर्ण. आणि तो सगळा बदलला माहोल कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी आम्ही पूर्णपणे बिझी होतो. तो माहोल शूट करत असताना दादाचा सत्कार झाला आणि लगेच त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि दादांचं हेच पूर्ण भाषण आमच्या टीमने शूट करून व्यवस्थित कॅप्चर केलं. मग थोड्याच वेळात आणखी एक मोठी एंट्री झाली रोहितदादा पवार यांची. त्यांचं भाषण म्हणजे तर खरंच वेगळीच लेवल आहे. केजीएफ मधल्या रॉकी बाईची आठवण करून दिली. मग आता केजीएफ सारखा शूट पण आला पाहिजे म्हणून क्राऊडचा क्लिप काढून घेतल्या आणि दी एंड करून टाकला आजच्या शूटला. आजच्या शूटचा रिझल्ट बघायचा असेल तुम्ही आपल्या सिनेमॅटिक पेजला बघू शकता.